जनजित म्हटलं तरी चालेल असे नगरसेवक निवडून आले, त्यांनी प्रत्येकाने त्या विषयासंदर्भात आपापल्या परीने आपापली माहिती मांडली आणि त्या विषयात मी स्वतः आयुक्त साहेबांना म्हटलं की तुम्ही प्रत्येक वर्षी पाणी नालेसफाईचा टेंडर काढता, जो अधिकारी टेंडर बनवतो तो टेंडर बिलोमध्ये घेतला जातो आणि सफाई दाखवतात 100%. तर बिलोमध्ये टेंडर घेऊन सफाई 100% दाखवतात आणि मग प्रत्येक वर्षी पाणी नगरांवर भरला कसा जातो या विषयावर का चर्चा केली नाही. एवढ्या बिलोमध्ये टेंडर देण्यापेक्षा त्या टेंडरमध्ये कंट्रोल करून समिती नेमून समितीमार्फत त्या समितीमार्फत जर याच्यावर विचार केला, निवडणुकीतील तज्ञ लोक, निवडणुकीतील जुनी जाणती लोक एकत्र करून या समितीमध्ये सामील केला आणि प्रत्येक वर्षी जो पाणी भरतो नगरांवर त्या संदर्भात माहिती मागवली आणि त्याच्यावर उपाययोजना काय या संदर्भात जर चर्चा केली खूप चांगलं झालं असतं आणि या विषयाला आम्ही मान्यता दिली. परंतु साहेबांकडनं महापौर साहेब आणि कमिशनर साहेब यांनी सर्वांना आश्वासित केलं आहे की ते विशेष समिती नेमून त्या समितीमार्फत चौकशी केली जाईल आणि मगच त्यांचे बिल अदा केले जातील. असं पहिला विषय झाला. आणि दुसरा जो विषय आहे तो विषय सरळ ही शासनाची केंद्र सरकारची घालून चालू आहे. हा विषय वाटत असं सोपा नाही. मागील 3 वर्षात कौन्सिल नसल्या कारणाने याने अधिकारी लोकांनी त्यांच्या मनमानीप्रमाणे बायो मायनिंग करण्यासाठी 441 रुपये रेट घेऊन त्या टेंडरची जवळजवळ केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे आलेला पैशाचा आणि महापालिकेचा आपला पैसा याची 5 ते 6 करोड रुपये लूट केलेली आहे. आणि आता तसाच विषय पुन्हा आता आणलेला आहे की कचरा जमा करून 3 ठिकाणी डम्पिंग ग्राउंड मध्ये जमा करायचा आणि तो पुन्हा न्यायाचा चालू द्यायला. हा जो प्रस्तावना आली ही मुळात ही प्रस्तावना चुकीची प्रस्तावना होती. या यांनी प्रस्तावना देण्या अगोदर त्याचे पब्लिकेशन करायला पाहिजे होते. पण आता केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माहिती प्रसार माध्यमातून अशा अनेक ज्या कंपन्या निघालेल्या आहेत त्या कंपन्यांमार्फत हा कचरा संकलित करून त्याच्यावर बायो मायनिंग करून हा पूर्ण कचरा ते संपुष्टात आणतील. प्रत्येक दिवशी आपला 480 टन एवढा काय निघतोय. त्या 480 टनासाठी ट्रान्सपोर्टिंगसाठी 780 रुपये मोजायचे आणि पुन्हा तिथे 441 रुपये मोजायचे. 1200 रुपयाची लूट आहे प्रत्येक टन मध्ये होली पाहिजे. 500 रुपयात अशा अनेक कंपन्या आहेत ते 500 रुपयामध्ये कचरा जमा करून तो कचरा बायो मायनिंग करून हा पूर्ण झिरो मायनिंग मध्ये करून देणारी कंपनी आहे. ही आपल्या माध्यमातून जर हा विषय यांनी मंजूर केला तर मी आपल्या माध्यमातून आपल्या पैशाची लूट चालू आहे. ही पैशाची लूट थांबवण्यासाठी या प्रस्तावाला माझा विरोध आहेच. परंतु मी ह्या प्रस्तावनाच्या विरोधात राज्य शासनाकडे दाद मागतो. राज्य शासनाकडे नाही जाता वेळा तर मी कोर्टात जाण्याची पण तयारी करणार. परंतु हा जी प्रस्तावना आलेली डबल लूट करण्याची प्रस्तावना सोडून काढू आणि नव्याने प्रस्तावना मागून नव्याने शासन महापालिकेला मी विनंती करतो आपल्या माध्यमातून की नव्याने प्रस्तावना अशी आहे ना की अशा कंपन्या बोलवा कचरा एका ठिकाणी करून तो कचऱ्याला बायो मायनिंग करून पूर्ण संपुष्टात आणतील अशा कंपन्या तयार आहेत. आणि त्याचं बजेट जेमतेम 500-600 रुपयात जाणार आहे. शासनाचा पैसा आला म्हणून 1000-1200 रुपयात देणं काही योग्य नाही. मी पुन्हा एकदा माझ्या सहकारी आपले जे नगरसेवक आहेत यांनी नव्याने निवडून आलेले नगरसेवक पण त्यांनी आज असं वाटलंय की निवडणुकीच्या घटना घडणार आहे. कारण जे नगरसेवक आहेत आतापर्यंत इतिहास होता की फारसे म्हणजे महिला नगरसेवक होते कोणी बोलत होते. पण आज असं दिसून आलं महिला राज खरं दिसून आलं. ह्या लोकांनी जी प्रस्तावनेला त्यांना माहिती आहे पहिल्या सभेतच त्यांनी जी माहिती मांडला आणि त्या प्रस्तावनेला वाचा फोडली याबद्दल मी सर्व राहिली.